सुंदर साऊंड सिस्टीम आहे, मनपूर्वक आभार मानतो त्यांचे. झालं अरे कानरा जन्मसी आला. सुंदर सुरुवात गोवाणी केलेली आहे रूपापर्यंत. सुरुवातीला बारीक अशी पेटवून दिला नाही, खरोखर सुंदर. अरे कानरा जन्मसी आला, कर्म धर्माने वंचित झाला. तुला मर्म हे कळणार काय, तुला मर्म हे कळणार काय. असला गुढी भजनाची तुला देवच पाहणार आहे. असला गुढी भजनाची तुला देवच पाहणार आहे. असला गुढी भजनाची तुला देवच पाहणार आहे. अरे कानरा जन्मसी आला, अरे कानरा जन्मसी आला, कर्म धर्माने वंचित झाला. तुला मर्म हे कळणार काय. असला गुढी भजनाची तुला देवच पाहणार आहे. असला गुढी भजनाची तुला देवच पाहणार आहे. असला गुढी भजनाची आचार विचार नाही मनाची ना गुंडगिरी कामाची. नको ती हाव परक्या धनाची, नको ती हाव परक्या धनाची. सावी कोळी समाची, सत्कार्य तू हे जाणून अंतरी ओळख नारायणा. भक्ती विनाही मुक्तीच नाही बुवा, भक्ती विनाही मुक्तीच नाही. असला गुढी भजनाची तुला देवाचा करणार आहे. असला गुढी भजनाची तुला देवाचा करणार आहे. असला गुढी भजनाची तुला देवाचा करणार आहे. माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची मूर्ती शोभे रायगडावरी. माझ्या देवाची मूर्ती शोभे रायगडावरी. इतिहासाच्या पानावरी मातीच्या कणावरी. इतिहासाच्या पानावरी मातीच्या कणावरी. माझा शिवबा माझा शिवबा माझा शिवबा राज करतोय साऱ्या देवीच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या देवीच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या देवीच्या मनावर. मराठी बाणावा केला तुला त्याच स्वराच्या मुघलांना भारी पडला पुत्रची जाऊ मर्दमावळे साथी लढले विचारणा प्राणाला. गणिमिकावा गरजला छावा शिव मराठ्यांना. तलवार चालली सरकर, तलवार चालली सरकर या गणिमावरी. तलवार चालली सरकर या गणिमावरी.
आणि मराठ्याची जाता छत्रपती शिवाजींचं नाव मुखात आलं ना अंगात रक्त सळसळलं पाहिजे, बरोबर की नाही? कारण त्यांच्यामुळेच आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय आणि आमच्या जवानांमुळे आज आपण सुरक्षित आहोत. एकदा जोरदार टाळ्या जवानांसाठी झाल्या पाहिजे, है की नाही? या ठिकाणी आमचे सन्माननीय निखिल नामदेव कोकाटे आर्मीमध्ये आहेत आणि आमच्या आणि यांची आई खरोखरच या ठिकाणी कोकाटे परिवाराकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना उघड आयुष्य लाभो अशी या भगवंता चरणी प्रार्थना करतो आणि खरोखरच आमच्या आर्मीमधील जवानांना हा सलाम करतो या ठिकाणी, कारण त्यांच्यामुळे आज सुखाची झोप आपण या घरात घेत आहोत, बरोबर की नाही? खरोखर बुवा अतिशय सुंदर सुरुवात सांगितल्याने बुवानी. त्याचप्रमाणे नारकळवाडी उत्कर्ष मंडळ कोकिसरे तालुका वैभववाडी माझ्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आणि आमच्या बुवांसाठी 251 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय नारकळवाडी उत्कर्ष मंडळ कोकिसरे तालुका वैभववाडी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो आणि दिलेल्या पुस्तकाचा स्वीकार करतो. सर्वांना उदंड आयुष्य लाभो. जेवढे जण आमचं भजन ऐकतात त्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. जे झोपलेलं त्यांना पण लाभो, जे ऐकत नाहीत त्यांना पण लाभो, बरोबर की नाही? बुवा काय आहे अक्कल प्रत्येकाका, फक्त वापरायची कशी ती कळली पाहिजे. कारण कुरुक्षेत्रामध्ये लढाई व्हायच्या अगोदर 2 जण श्रीकृष्णाकडे गेले होते, एक दुर्योधन आणि दुसरा अर्जुन. एक जाऊन पायथ्याकडे बसला, दुसरा जाऊन उषाकडे बसला. एकाने सांगितलं कान्हा अरे तू मला नको, तुझं सैन्य मला दे. आणि दुसऱ्याने सांगितलं, अर्जुनाने सांगितलं तुझं सैन्य मला नको, प्रत्यक्ष तू माझ्या बरोबर चल. परिणाम काय झाला माऊली? 5 अजून सुद्धा तरले गेले आणि 100 अजून सुद्धा मारले गेले. बुवा हे वास्तविकता ऐकलं? ए खोड्या ऐकलं बघ, लोक ऍट मी काय फटा उडवतात. अशी भूल गेल्याच्या नंतर जांभळं नका घाबरत. तुका अजून माहिती नाही ही साखर चाळ पडली आहे म्हणून साखरेसारखी गोड माणसं, नाही तर एवढी जांभळाची देऊन झोपवलं असते तुका. अरे माझ्या नादात तू लागत नको. ऐकलं? लिहून घे. जांभळाची गणित जांभळे देणार होते पण महाग आहे. अरे काय संस्कृती टिकली पाहिजे 100% ना. मला सांगा आजी, तुमच्या काळामध्ये आज वेगळा विषय होता, आजच्या काळात वेगळा विषय आहे ना, बरोबर की नाही? 9 वारी साडी, 9 वारी लुगडा, 6 वारी साडी आजही ती आहे. पण काय झालंय? फक्त फरक चेंज झालेला आहे. कारण संस्कृती आम्हीच कुठेतरी वाया नेत चाललो, वेगळी नेत चाललो. बुवा काय आहे तू काय सांगतस की बलात्कार होतात? 100% सत्य. बघणाऱ्यांचा नजरिया बदलला पाहिजे, कारण ही वास्तविकता. हनुमंतरायाला फुकट ब्रह्मचारी आपण म्हणत नाही. लक्षात घ्या, सीतामाई शोधायसाठी ज्यावेळेला रावणाच्या अंतपुरामध्ये त्या हनुमंताने प्रवेश केला, 80,000 स्त्रिया रावणाच्या झोपल्या होत्या. मला सांगा झोपेत कुठच्या स्त्रीला भान असतं? कोणाचा पदर कुणीकडे, कोणाचा पदर आणि कोणीकडे. लक्ष 100% गेलं असेल ना. फुकट ब्रह्मचारी नाही म्हटलेलं आहे. लक्ष जाऊन सुद्धा बुवा एखाद्या स्त्रीकडे लक्ष जाऊन सुद्धा मनात कोणताही विकार न येणे, याला ब्रह्मचर्यत्व म्हटलेलं आहे बुवा. कारण वास्तविकतेमध्ये जगायला शिकलं पाहिजे. तुझं काय झालं माहिती आहे? कुल्या क्षान लावानी माका बैल म्हणा. करा ह्या तुझी परिस्थिती आहे. लावा शान आणि माका बैल म्हणा. बैल 1 लाखाचे. अरे रवलेत काही लाखाचे बैल विकून टाकला नाही लोकांनी. शेतीच बंद केला नाही का? कोरोना सांगितला मुस्की लावतो, शाप दिला माणसा का बाईला? खायच्या ग्रंथात अरे खायच्या ग्रंथाचा बाईलान शाप दिला माणसांका. पुढ्या या माणसांच्या कर्माचे भोगत, कर्माचे भोगत. कारण अविधव्य ही तोड झालेल्या, लाकूड तोड झालेल्या, सगळा झालेला जो तो गर्वानं भोगलेलो हा. त्याका वाटतं काय माहिती आहे? माझ्याकडे पैसो येलो म्हणजे मी सुशिक्षित वा हरी. गावच्या ठिकाणी आज आपण जातो, पंक्तीमध्ये जेवण वाढलं जातं, है की नाही? आणि जेवणारे एका जागेवर बसतात, वाढपी वाढत जात असतात. हय सर भव्य पद्धत आम्ही आणला, सुशिक्षित नाही, पैसा आलोय. थय जेवणारे एका जागेवर असतात आणि वाढपी वाढत जातात. होय वाढणारे एका जागेवर आणि जेवणारे भीक मागायसारखा ताडी घेऊन फिरतो. वाढ 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 दे गुलाबजामुन दे. तो सांगतो मालकाने एकच दिवस सांगत दिलो. कर्मा खातलस तू.
काय सांगता? अरे असू देत ना, बायकांना सगळा परमेश्वराने दिला ना. मी म्हणतो तुम्हाला ज्या घालू जात्या घाला, पण एकच लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या घरात कसे वावरता ह्या तुम्हाला कळला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, परमेश्वराने सगळं भरभरून दिला नाही. 1500 रुपये पण आता येईल, बरोबर? खुश आहेत ना? खुश राहा, खुश राहा. माझा काय विरोध नाही आहे. आणखी 3000 वळतले तुमची नाही ना येणार. म्हणजे माझी बायको बरोबर म्हणत होती, अजून माझे 4.5 इले ना लेट तिका धीर देऊन इलं 18 तारखेपर्यंत येणार नाही इले ते माका देऊचेच. जाताना आता तू 500 देणार होतस ना नंतर दे. कारण सगळं जांभळं नको त्याच्याकडे गेले, माझ्या जांभळू ना असं दे. पण चांगला खुश आहे. काय आहे हो, लक्षात घ्या, भरभरून स्त्रियांना दिलेला आहे. पुरुषांना काय कमी पेक्षा ठेवलेला तेवढा जास्त स्त्रियांना दिलेला आहे. चांगल्या चांगल्या ऍड पण तुमच्यासाठीच आहे. बघा ना, पॉइंट्स लगाव खूबसूरती पाव महिला, महिला हमाम लगाव सुंदरता पाव महिला. आमका काय इचगाड लगाव खुजली बघा. विटेक्स लगाव भगाव. अरे हे खुजली येली कधी? यांच्या काळात होती का विचार? येलच काय, ये घंगाळ पॅन्ट हैसून हवा भरली की थैसून भाय फुल एअर कंडिशन. खुजली येणार खय? आता तुम्ही पोरांनो आणि आम्ही नाही चढली तरी जीन्स पॅन्ट चढवता. त्या खुजलीत जागा ठेवला आम्ही, त्याला पर्याय नाही ना बाबा. 36ची कमर आणि 38ची पॅन्ट घातला तर हे सांगितलं कॉईन कशात टाकायचो? हे तो विचार तुम्हीच करा. आम्ही सांगतो म्हणून हवं. एखादी पोरगी ह्यांका पटली, हे पहिलीपासूनच नंबर लावलं. वर्गात गेला आणि एखाद्या दुसरीकडे बघ, हे तिच्याकडे बघू नका, ती माझी आहे. आमका काय धोंड कळत होता तेव्हा? हे पहिलीपासून नंबर त्यांचं. आई शपथ, ह्या काहीतरी थांबू खावा. ऐकलं, या थांबू खावा. पण हल्ली पटली बस, ती पटपर्यंत ती का एवढं लाडू गुड्या लावतले बाबा रे बाबा. तिनं फक्त काय पण म्हणू देत. त्यानं म्हटलं ना, जानू चंद्र खै ह्यो काय सांगतो खै काय, ह्यो काय घालायला खै तुझ्या हो. पण कर्म धर्म संयोगात तिच्याच बरोबर लगीन झाला आणि ती बायको बनून घराकडे आली. 7-8 महिने गेलं आणि तिनं लाडात येऊन जर विचारला, जानू चंद्र खय, याची कळ पाहिजे मस्तका जम पडतो. खय काय चंद्र वर काय तुझा बापूस कंदील घेऊन बसलो हा. पण हल्लीच्या पोरी काय कमी नाही. त्या सांगणार, हे माझा बापूस कंदील घेऊन बसलो आहे तर ठीक आहे, पण त्या कंदीलातला रॉकेल संपला तर काय तुझा बापूस टाकून जाणार. अरे काय या हल्लीचा खरा नाही बुवा. ऐकलं हा, तू बाकी सुंदर हा. पारकर म्हटल्याच्या नंतर नादच कळाली गणपती पोळा. पैसा हा काय नाही हो. लक्ष्मीचा आणि विष्णूचा भांडण झाला. विष्णू सांगता माझ्यामुळे आज या सगळ्यात चाललेला, आणि लक्ष्मी सांगता तुका किंमत नाही, मी हाय म्हणून या जग चाललेला. पण काय झाला, लक्ष्मी म्हणता हरकत नाही, विष्णू म्हणता हरकत ना, लागली पैस. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, रस्त्याने मैत घेऊन चाललेले असतात आणि 4 खांदेकरी खांद्यावर राम नाम सत्य चाललेलं असतात. विष्णू सांगता बघ कसा माझा नाम मुखातून घेऊन चाललेले. लक्ष्मी म्हणता बघूचा ना तर बघ. आणि अक्षरशः पैशाचा पाऊस पडता. मैत थयच जाग्यावर ठेवतात खाली. तो मेलेला माणूस जाग्यावर थयच आणि पहिले कोणी भरूक सुरुवात केल्याने जो तो भरल्या आणि घराकडे पळालो. मैत जाग्यावर थयत. लक्ष्मी खुशीत गाजरे खाता. विष्णू म्हणता बघ 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 म्हणाला, मी हाय म्हणून या जग चालला. विष्णूने सुंदर उत्तर दिला, जो सगळे लोक घेऊन गेलेले आहेत, पण तो झोपलेलो उठलो काय बघ बघते. हा काय सांगितलं, तो झोपलेलो उठलो काय बघ. तर म्हणता तो मेलो, तो उठलो कसो. त्यावेळेला विष्णू सांगितला, ज्याच्यात मी नाही आहे, जवसर मी होतो तवसर तुला किंमत आहे. ज्याच्यात मी नाही आहे तर तुला कवडीची किंमत नाही. बरोबर की नाही? म्हणून बुवा, लक्ष्मी, ग्रहलक्ष्मी आणि ही एक लक्ष्मी दोन्ही खुश असल्या पाहिजेत. आणि बुवा, तुमचा राहिला विषय टिकलीचा, काय नाही हो, डसडशीत कुंकू हा. बरोबर की नाही? पती हा परमेश्वर हा. आता किती नवरू बेवडो असा दे, खैची बायको म्हणता वट सावित्री आली बस. वर्षभर नवऱ्यान त्याका कुमकलेला असू दे, ती दारू पण तिचा कांडा काढलेला असू दे, तिका चांगली शेलावलेली असू दे, पण वट सावित्री आली बस की नटणार. बस सगळ्या चल गो लवकर टाइम झालो. तिका पण बरोबर घेणार.
बाबू तुका काय कळलं रे? ठिकाण बरोबर घेणार आणि गावच्या ठिकाणी वडाजवळ जाणार आणि वडाच्या भोवतीनं 60 फेऱ्या मारणार. नवरो बेवडो असून देत पण वडाक सांगणार सत्यवान ना तो 7 जन्मी हा सुपती भेटावा. खयची नाही म्हणता नाही म्हणूच शकत नाही. पण आज मुंबईत आमची परिस्थिती काय? ज्यांका वड भेटता त्यांचा नशीब काय, ज्यांका पिंपळ भेटा त्यांना पिंपळा फेरिया मारतात. त्यांना कळत नाही ते अवदसा की विष्णू हा पण फेरियो मारतात. आणि ज्यांका काहीच भेटत नाही, आमची मी मार्गारीन बिगारीन समजा काही काय भेटला नाही तर आदल्या दिवशी बाजारात जाणार. तुमच्या लोरपर्यंत इकडे जवळ तिकडे आमच्या बांद्र्यात जवळ ते बाजारात जाणार. सत्यवाना खरेदी करून घेऊन येणार वडाची फांदी. सत्यवान ना तो त्याका खरेदी करून आणणार. वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार त्याका आदल्या दिवशी. आदल्या दिवशीच आणणार सत्यवानाक आणि वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढणार. सत्यवान ताट हलता किती तो ताट धरलो सत्य हलतर काय कर्म आपली त्याका धरणार आणि जर तांब्यात घुसवणार भूतूत 5 पानावर काढणार त्याची मुनगुटी धरणार. त्याच्या भोवतीनं द्वारा वडा 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 कर्मा पोरगा असता ते म्हणतं मम्मी फक्त वडापाव चटणी नाही. अरे ही परिस्थिती मुंबईची आहे बुवा. आणि तू काय सांगतस हे बाकी सुंदरा ते आता काही ते बरं केलं तरी. आणि दुसरा विषय तुझ्यासाठी सांगतोय. माझा जो जोक्स होतो ना भैया म्हणून नव्हतो हा. कारण काय माहितीये धचा मा करून धराचा मारा झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. सगळ्यांना इतिहास माहितीये बरोबर की नाही. माझा फक्त विषय होता भैयाजी. कारण बुवा जी पुढे लागला ना की आदर होतो. हा गोष्ट लक्षात घे. भैया हा माझ्या मुखातनं कधीच जाणार नाही कारण ते सुद्धा हिंदू बांधव आपलेच आहेत. त्याचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय बुवा खोटं बोलणं हे मला पटत नाही. एकदा खोटा बोलणारा धर्मराजा ज्यावेळेला स्वर्गात गेला तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा अंगठा घळून पडला. एकदा खोटा बोलून डाव्या पायाचा अंगठा घळून पडला. तू किती वेळा खोटा बोललं तुझा काय काय घळून पडत फक्त भगवंताच माहिती. हा साखर चाळ हा तुझी माणसं ती माझीच तरी पण मी सांभाळतोय असू दे. पण बाकी सुंदर. पण खरंच सांगतो बुवाने एक सुंदर सांगितलंय आई वडिलांची सेवा करा. कारण काय आहे छत्रपती शिवाजी महाराज घडले आऊस साहेबांमुळे घडले. आपण छाती ठोकपणे सांगतो. पण त्याच माझ्या राजासाठी मुघलांकडे हातामध्ये बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. कृष्ण गोकुळात वाढला त्रिवार सत्य आहे. पण त्या कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप आपल्याला विसरता कामा नये. लक्षात घ्या राम वनवासामध्ये गेलाय पण घरात राजा दशरथ पुत्र शोकाने मेलाय हे विसरता कामा नये. लक्षात घ्या ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. ही वास्तविकता. कारण एक वेळ रामायण आपल्याला समजेल, एक वेळ महाभारत आपल्याला समजेल, एक वेळ भगवद्गीताही आपल्याला समजेल. पण ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला समजला ना आयुष्यात सार्थक झाल्याशिवाय तुमच्या राहणार नाही. म्हणून बाप समजला पाहिजे, आई समजली पाहिजे. आईसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. कारण आईसारखं दैवत या जगामध्ये कोण नाही. कारण लक्षात घ्या शाळेमध्ये आपल्याला श्यामची आई शिकवली आहे पण श्यामचा बाबा आपल्याला शिकवला नाही. ही कुठंतरी शोकांतिक आहे बुवा. आई आणि वडील ही जगातली सर्वात मोठी दैवत आहे. कारण जगातला जो माणूस सुखी आहे ज्याच्या घरात आई वडील आहे तो जगातला श्रीमंत माणूस आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. किती पैसा असला आणि ज्याला बापाचं छत्र नसेल आईची छाया नसेल तर तो पैसा बुवा शेवटी काय नाही कामाचा. म्हणून जोपर्यंत आई वडील आहे त्यांची सेवा करा. आयुष्यात तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. या भजनातून सांगतो पुढे जातो. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आईच्या मूर्तीसारखी श्रेष्ठ मूर्ती या जगात नाही. पूल बांधणारा इंजिनियर तयार झालाय. समुद्राच्या आतून आपल्या गाड्या निघाल्या तो इंजिनियर तयार आहे. सगळ्या गोष्टींचा इंजिनियर तयार आहे. पण बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर अजून तयार झाला नाही आणि होणारही नाही. कारण शेवटी म्हणतात ना देवाची करणी आणि नारळाचं पाणी. त्याच्यामुळे आयुष्य चांगलं आहे सुंदर जगायला शिका. म्हणून म्हणते बघा आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोली जन्म दिला गाई तुझे उपकार करणार. अनमोली जन्म दिला गाई तुझे उपकार करणार नाही.
जन्म तुझे उपकार विसरणार नाही. बालपणी मी खेळत लहानपणी आपण खेळत असतो. आईची माया काय दिसते बघा. बालपणी मी खेळत होतो जेव्हा अमृताहुनी गोड पाजला तो पाना. अमृतापेक्षा पण गोड काय आहे? आईचं दूध आहे. म्हणून म्हणतो बघा, तुझ्या या उपकाराची कधी झाली नाही. अनमोल जन्म तुझे उपकार विसरणार नाही. शाळेतून घरी येताना आयुषीर मधला होई. गल्ली पाहत फिरे तू जरा उशीर झाला तरी बाजूवाल्यांकडे जाणार. बाबा तू इकडे मागो चित्रवलो काही आईची माया. बायकोच्या सांगण्यावरून मुलांना आईचं काळीच काढलं. एका हातामध्ये काळीच घेतलं आणि लाडक्या बायकोला द्यायला धावत निघाला. धावता ठेच लागली. एका बाजूला काळीच पडलं, एका बाजूला मुलगा पडला. पण त्या पडलेल्या काळजातून सुद्धा आवाज निघाला, अरे बाळ तुला लागलं काही. आईची माया मंडळी. आयुष्यभर तिला सुखा तो कळत द्या. माणसाला सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बघा, शाळेतून घरी येताना आयुषीर मधला होई. गल्ली पाहत फिरे तुझ्या या उपकाराची कधी झाली नाही. अनमोल जन्म तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म आई तुझ्या मूर्ती वाणी अनमोल जन्म आई तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म आई तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म आई तुझे उपकार विसरणार नाही. एकदा जोर दाटाळे आपापल्या आई वडिलांसाठी होत होते. नवीन नवीन गाणी येतात. बुवानी मगाची सुंदर गाणं घेतलं. आमच्या पप्पांनी गणपती आणला. ह्यो पोरगो लगेच हसता. बाकी मस्त गोड. कितवीत बाबू? कितवीत तू? हा कितवीला? कितवीत बाबा? भांडू पांडू पांडू भिवू नकोस. खेळू आपण विटी दांडू. पकवाज आहे बाबा. चांगलं. कितवीला बाबा? 9वीला. शाबास. मराठी मीडियम इंग्लिश मीडियम? धन्यवाद. जोरदार टाळ्या द्या. मराठी हा महत्वाचा मुद्दा आहे बुवा. काय आहे आजकाल काय झालं माहितीये, आम्ही आमच्या पोरांना इंग्लिश मिडियमला टाकायला लागलो. बरोबर की नाही? कारण इंग्लिश सर्वात प्रथम, पण इंग्लिश बरोबर मराठी महत्वाचा विषय आहे बुवा. आणि मराठी हे प्रत्येकानं शिकलंच पाहिजे. वाचता आलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे. कारण मराठी आपण भाषा आहोत, मातृभाषा आहे. ती कायम 7 समुद्र पार गेली पाहिजे बुवा. आणि काय आहे माहितीये, एकामेकाची जेवढी काढूचे तेवढी काढा. काय विषय नाही बुवा. तुला मी म्हटला ना असा उडवीन म्हणून ते उडवणार नाही. बरोबर की नाही उडवणार. पण मनोरंजनासाठी बोलावा लागता. फक्त काय झालंय, पूर्वीच्या काळात वेगळे बुवा होते, आताच्या काळात वेगळे बुवा झाले. भजनं तीच आहे, फक्त नजरिया बदललेला आहे. सकाळी पुण्यालयांवरती सगळी भजनं चालत होती. आता मिक्सर लागतात का, इको वाढव, फिको कर, ह्या कर त्या कर, ह्याच्यात अर्धा तास निघून जाता. बरोबर की नाही? कारण तेव्हाचा काळ वेगळा होता. बायको लाडाने सुद्धा नवऱ्याला नाव घेत नव्हती, लाडाने बोलत होती. या ना गडे, बसा ना गडे, उठा ना गडे, चला ना गडे. सगळीकडे गडे गडे गडे. आणि गडे गडे म्हणताना कधी पेढे द्यायचे ह्या पण कळत नव्हता. तेव्हाच काय तसं होता. 12 पोरा पुन्हा मांडा खाऊन ताट होते. की नाही? आता हम दो हमारे दो. ठीक आहे, ह्याच्या पुढे तुम्ही काय करशाल माहिती नाही. कारण मोबाईल मध्ये हात गुंतलेले, हम तो हमारा तळपाट करू नका मग झाला. बरोबर नाही? बेकार कंडिशन पुढं काय सांगता येणार नाही.
आजकालच्या बायकांचा बघायचा तर नवऱ्याला प्रेमाने आवाज, हे गणेश असं तर हे गणू तुला काय म्हणू, तू माझा जानू. इकडं उद्या असं तर ए उडू, कळला संदीप असं ए शँडी आतून मुंडी कसं पण भांडी. अरे त्या दिवशी मी संदीप कोण नाही ना, लग्न झालेलं म्हणतो तर माझ्या नावात वास्तविकता आहे, त्याचा पर्याय नाही. त्याका मित्रांच्या घरात त्या दिवशी गेलोय, त्यानं आवाज बाबू तांबडे बुवाले चाय घेऊन ये. माका वाटला बाबू म्हणजे सोबारको येतो लो, तो बाबू हिरो तो असो घणगाव. तेव्हा माका कळला तो बायकोक बाबू म्हणता, तो हिरो तो तावा तावा दिलो भात, चाय न घेता दिलो. आणि जो बिघडलो रे दादा रे दादा, माझी चाय पळाली दुसरीकडं. तो असो बिघडलो म्हणता, काय म्हणता जांभळे बुवाचा फॉर्म सांगता, जांभळे बुवा गेली चाय आण म्हणून. 2 दिवस बोंबटतय, साखर नाही. त्या साखर नाही तर तुका दिसत नाही म्हणता, साखर आणून ठेवायची. हेनं मोठेपणा करूसाठी लाडू गोड्या लावला म्हणता, काय घेऊन बसलं साखरेचा गो, साखर तर तुझ्या ओठावरती. ओठावरती म्हटल्यावर चिडली म्हणता, नाही बरोबर साखर माझ्या ओठावरती पण ती तुझ्या पुरती. जांभळ्या काय माझा टेन्शन येत तू असल्यावर आई सोबत तुका काय बोलू बरं, तुका बोलावा तरी वाईट वाटतं रे जीवा. माझा जीवलग मित्र तू. अरे माका सांगता काय काय म्हणला, 2 म्हणाला याच्या स्वप्नालिनी सुप्रिया म्हणे, याच्या 2 प्रियशी. आणि गेलो काय तर म्हणे काय तिने फासफास करून मारला नाही त्या, एवढं भारी तिचं वास होतो ना. आणि मी डुसकीच मारली नाही. ताकद नाकातलं केस जळू शकतो रे. काय घेऊन सांगताय हो. अरे ह्याची गंमत झालेली आहे. ट्रेन मध्ये चाललो होतो अक्षरशः, तुमका काय सांगतोय, ट्रेन मध्ये चाललो आणि ह्याची एक प्रियशी होती ती वरच्या बाकर आणि एक म्हातारे खाली बसलेले हो. ते आपले गपचूप आपल्या तोंडात पान टाकून चगळत होते. आणि ह्याच्या प्रियशीचा लागला डोका दुखूक. त्या डोका दुखूक लागल्यावर ह्यो गेलो आणि तिच्या डोक्याची चुम्मी घेतला. स्वाक केल्या बरोबर ती पण लाडात येऊन म्हणता, काय रे म्हणतात, वा वा माझं म्हणताना डोकं थांबलं. हा तुझ्या एका पप्पीने स्वाक केल्याबरोबर डोकं थांबलं. लगेच तिनं आयडिया केला, नाही नाही म्हणता माझी कंबार दुखता. कंबार दुखल्याबरोबर ह्या म्हणता, होय कंबार दुखता, कंबार कळीकडं स्वाक केल्याबरोबर काहीच म्हणता बरा वाटला. तर उसर स्वाक 2-3 वेळा हेनं काही जागा केलेल्या म्हातारो खांना बघी. तो म्हणता यो वजडी बरो हा, काय दुखला की म्हणता चॉक केला की बरा होता. तो खाल्ल्या म्हणता, बाबू जरा काम करतं काय रे, हायता 2-4 ठिकाणी चॉक केला बरं, तिचा सगळा जाग्यावर थांबला बर, जरा माका मूळव्याध हा एकदा चॉक. अरे जांभळे की झलक सबसे अलग. ओम काय घेऊन बसले. अरे काय नाही हो, काय घेऊन बसला तो. अरे सरकारचा काय घेऊन आज दिला ना ते उद्या देत का नाही सांगता येत नाही. दिला त्याचं स्वागत करू खावा. मध्यंतरी कोरोना काळात तुम्ही बघितला परिस्थिती काय ती, पण त्याच्यानंतर सरकार रातोरात बदलला. कळलं नाही, सकाळी 4 वाजता सुद्धा बदलला, बरोबर की नाही. मध्यंतरी फक्त ऍड दिला सरकार पेपरात, म्हाडाची जशी ऍड येतात अजूनपर्यंत कुठली लॉटरी नाही हा, पण तशी सरकारनं फक्त ऍड दिला पेपरात. काय ज्याका 4 पोरा त्याका रेशनिंग फ्री आयुष्यभर करणार. ऐकलं हे सोन्या, 4 पोरा त्याका रेशनिंग फ्री आयुष्यभर करणार म्हटल्याच्या नंतर एक पेपर वाचणार होतो, त्यानं वाचला. घराकडे तोच पेपर घेऊन येलो आणि बायकोक सांगता, गो ऐकलं काय, सरकार आता नवीन आता योजना येणार. बायको म्हणतात कसली, 4 पोरा ज्याका हात ना त्याका रेशनिंग आयुष्यभर फ्री करणारा. आता फ्री आपण पुढे आयुष्यभर होईल काय सांगता येत नाही, पण आयुष्यभर फ्री होतात. तर म्हणता तुमचा काय विषय यार, जेव्हा सांगत होता तेव्हा कुस बदलून झोपलास. आता आपण 3च आणि वय झाला 55. आता काय जमणार, भांगू देतो निर्णय त्यांचा, सोडून द्या विषय. म्हणता नाही अगो रागवू नको, आता काय 55 वर्ष अर्धा संपला चापला, जवळ जाऊची येळ गेली. पण माझा एक पहिला होता एकीला, त्या घेऊन येऊ का, ती बिघडली होती पण शांत झाली. म्हणता आयुष्यभर रेशनिंग फ्री भेटता तर भंगाला आता काय होता, घेऊन यावा जाऊ.
घेऊन येवा जाऊन भक्त बोलला खुशीत गाजलो काय सकाळची बस पकडून गेलो 2 दिवसांनी माघारी पोरास घेऊन येलो खळ्यात दिलो आणि आवाज आहे भो ऐकलंच काय आपली 3 हत्ती बाहेर घेऊन ये या घेऊन येलोय तिनं फक्त 2 हातात 2 घेऊन येली एक बाहेर आणलाच ना ह्यो बिघडलो म्हणता गो अहो आपली 3 होती ती 2 मग यात खळ्या म्हणता काय तुम्हीच पेपर वाचता जेनं वाचला याचा होता तो घेऊन गेलो ऐक बाकी बरोबरच ना असंच रा काय उडवू नको हलू नको जास्त कावटा फुटतील तुझी अरे दामड्याचा नादाक लागता असू दे पण बाकी ठीक आहे बुवा बाकी सुंदर तुम्ही सांगितलंय बाकी काही एक मला तुम्हाला बोलायचं नाही स्वप्नाली भेटली तर सांगा विचारलं म्हणून काय शेवटी जुना प्रेमाना इसरता कामा नाही त्या दिवशी लाडात तू खरा सांगते बुवा आपली संस्कृतीने आपणच इसरत चालला तू सांगितलंस ना बैलाने शाप दिला नाही ह्या काहीतरी असाच पण तुझ्या माहितीत पण माझा एक महत्वाची गोष्ट आजकाल बैल आपल्या वाड्यात नाहीयेत म्हशी आपल्या वाड्यात नाहीयेत ही वास्तविकता बुवा लक्षात घ्या काय झालंय मुंबईला लगीन झाल्या आणि सुनबाई गावी गेली आणि खरा सांगताय परिस्थिती अशी आहे म्हाताऱ्याने सांगितलं आणि सासूने सांगितलं हो सकाळीच उठली ब्रश करता सासूने सांगता हो असाच जा वाड्यात आणि म्हशीक चारा टाकून ये ही वाड्याच्या दरवाज्यात गेली आणि म्हशीकडे एकदा बघत तर पुन्हा माघारी आली सासू विचारता हो चारा टाकलंच की नाही हिनं म्हशीची रवत जी आली होती ना पुढं भेस ती बघून माघारी आली आणि सासू काय सांगता माहिती आहे टाकणारच होते पण आता तिची ब्रश चालू हा कर्मा ती कशी शिकवणार तू अरे 1 पीस घालत पण आमच्या बीएमसी वाल्यांका किती त्यांनी त्रास कमी केला नाही माहिती आहे नुसतं रस्त्यानं झाडूच मारीत जाते मग काय वाईट हा घाला ना 1 पीस काय होता बाकी बरोबर ना असं काय नाही पण बाकी बुवा भैया हा मुखातून माझा शब्द जाणार नाही कारण भैया जीच हा शब्द बुवा जाणार ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आयुष्यामध्ये सलाम त्याही लोकांना केलं पाहिजे स्वतःचा देश सोडून या ठिकाणी येऊन छोटासा ठेला लावून सुद्धा एक चिकाटी कशी असते हे आपण पण त्यांच्याकडून शिकली पाहिजे बुवा कारण आपली पोरं धंदा करण्यासाठी लाजतात हे कुठेतरी लाजलं ना पाहिजे कारण कांद्याला कांदा लागून जशी आज स्त्री पुढे चाललेली आहे आज आपली स्त्री वैमानिक आहे आज आपली स्त्री पायलट आहे याचा जोरदार टाळ्या माझ्या बहिणींसाठी झाल्या पाहिजे बुवा 1500 रुपये आले 100% सगळ्या खुश आहेत पण खरोखरच 1500 रुपये त्यांचा नवरा कमवत नाही का याचा विचार करा आज महाराष्ट्रामध्ये जर 1500 पेक्षा जर काय गरज असेल तर तिच्या सुरक्षेच्या कायद्याची गरज आहे हे या गजरातून सांगण्याचा प्रयत्न करतो बुवा आणि पुढे जातो खरोखरच माझ्या बहिणीचं काय मत आहे ह्या गजरातून सांगण्याचा प्रयत्न करतो बुवा काय माझी लाडकी बहीण म्हणते बघा नको मला बंगला नको मला माडी नको मला बंगला नको मला माडी नको मला पैसा नको सबसिडी सरकार तुझी सबसिडी नाही दिलंस तरी चालेल रे मला 1500 पण नाही दिलंस तरी चालेल पण लाडक्या बहिणीला काय पाहिजे नको मला बंगला नको मला माडी नको मला पैसा नको सबसिडी माझ्यासाठी काढा कायदा मला माझी सुरक्षा हवी माझ्यासाठी काढा कायदा मला माझी सुरक्षा हवी माझ्यासाठी काढा कायदा मला माझी सुरक्षा हवी लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता सांगा मग वागड्या नजरेने मारे बघता माझं मुश्किल झालं रे बघता बघता लाडकी बहीण तुम्ही मला म्हणता आणि माझ्याकडेच वाकड्या नजरेने बघता अरे माझं जीणं मुश्किल झाले रे रात्रीचं मी कुठंच बाहेर जाऊ शकत नाही ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये झाले म्हणून काय बहीण म्हणते
झालं रे बघता बघता रोज जगुना रोज मरते तुम्ही साक्षी असता मग 1500चा काय फायदा काय धनाचा फायदा आहे त्यात मला माझा हक्क नसेल माझ्यावर अन्याय करणारा मोकाट फिरतो अधिकाऱ्यांना पैसे देऊन बाजूला मोकाट फिरतो आणि माझ्यासाठी फक्त कॅन्डल दिवा काढणारे 15 दिवस काढतात नंतर मात्र विसरून जातात मग अशा या 1500चा तुम्ही देऊन मला तरी काय फायदा आहे माझ्यासाठी द्यायचा असेल तर माझ्या बहिणीसाठी कायदा द्या हेच माझ्या गजरातून सांगण्याचा प्रयत्न बनवतोय काय फायदा 1500चा काय फायदा मला माझी सुरक्षा माझ्यासाठी काढा कायदा मला माझी सुरक्षा माझ्यासाठी काढा कायदा मला माझी सुरक्षा नवरात्र आहे की नाही तीच माता तीच जननी सर्व काही तीच आहे म्हणून काय सांगतो मीच माता मीच जननी सारे न्यात असता मीच माता मीच जननी सारे न्यात असता माझ्या उदरी जन्म घेता मला पारे खेळता माझ्याच उदरी जन्म घेऊन मलाच छळता आठवा ते द्रौपदीची महाभारत कथा नालायकामध्ये नालायक जर कोण असेल ना तो दुर्योधन होता लक्षात घ्या अक्कल असून बियकलीसारखा वागला स्वतःच्या भावजईला मांडीवर बसायला येऊन सांगणारा राक्षस कुळात जन्माला जरी नसला तरी पण नालायकांमध्ये नालायक कोण असेल दुर्योधनासारखा नालायक दुसरा कोण नाही कारण अख्ख्या 100 पोरांचा वाटोळा करणारा तो एकमेव तोच होता कारण विदुरा करून आणलेला सल्ला धृतराष्ट्राने मानला नाही याचं एकमेव कारण काय असेल तर तो दुर्योधन होता हे विसरू नका महाभारत टळलं असतं कारण श्रीकृष्णाने दोष श्रीकृष्णाला देत बसण्यापेक्षा श्रीकृष्णाकडून दारुकीचा सल्ला धर्मराजासाठी गेला होता धृतराष्ट्रासाठी गेला होता तोही त्याने मानला नाही म्हणून लक्षात ठेवा सल्ला कोणाचा कितपत ऐकावा हा महत्वाचा आहे अर्जुन जो तरला तो श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता आणि दुर्योधन जो हरला तो शकुनी मामाचा सल्ला घेत होता बुवा त्याच्यामुळे तुला सल्ला आहे ना अतिशय सुंदर माणसांचा आहे ते म्हणजे आमचे काका आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सल्ला महत्वाचा आहे म्हणून आजही उदय पारकर कुठंतरी नावारूपाला पुढे आहे आणि 100% मी मान्य करतो म्हणून म्हणते बघा आठवाती द्रौपदीची महाभारत कथा अधर्मीचा नाश करतो विश्वाचा विधाता त्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवण्यासाठी श्रीकृष्ण प्रत्यक्ष पाऊस करून तिची साडी बुडवायला आला होता पण या वेळेला जर कोण येईल तर फक्त कायदाच म्हणून श्रीकृष्ण येऊ शकतो अन्यथा या जगात कोण येणार नाही म्हणून माझं सरकारला सांगणं आहे बहिणीसाठी कायदा द्या म्हणून काय सांगतात नको मला आता वायदा नको मला आता वायदा मला माझी सुरक्षा माझ्यासाठी काढा कायदा मला माझी सुरक्षा माझ्यासाठी काढा कायदा मला माझी सुरक्षा नको कॅन्डल नको दिवा नको तो दिखावा नको कॅन्डल नको दिवा नको तो दिखावा मला न्याय फक्त आला कायद्याने द्यावा अन्याय जो करील त्याला तिथे ठोकावा बघणार आहे असा बाहेरच्या देशामध्ये जसं ठरलेलं आहे ना की 4 चौघात येऊन ठोकायचा जो बलात्कार करील जो स्त्रीवर अन्याय करील त्याला 4 चौघात एकदा ठोका त्याची लक्तर काढा फक्त एक लक्षात ठेवा आपल्यासाठी सुद्धा 40 दिवस अन्याय सहन केलाय माझ्या संभाजी राजानं त्यांचे अंगावरची लक्तर काढली गेली जीभ कापली गेली पण मराठ्यांचा धर्म कधी खाली पडायला नाही दिला हा माझा राजा संभाजी होता एकदा जोरदार काढला आपल्यातले फितूर झाल्यामुळे आपला राजा पकडला गेला म्हणून आपल्यामध्ये एकजूट असणं गरजेचं आहे लक्षात घ्या आज पण खरेदी करताय ना विचार करून खरेदी करा आपला धर्म वाढवा पर्याय नाही उरलाय हो कोणी कशात पण थुकून खाताय कोण खाताय कसा सांगता येत नाही त्याच्यामुळे आपला धर्म आपण सांभाळा म्हणून म्हणते बघा
अन्याय जो करील त्याला तिथे ठेचावा, अन्याय जो करील त्याला तिथे ठेचावा, पाहून मला दुसरा तो थरथरता पावा. हक्क मला द्या हा एकदा, हा हक्क मला द्या हो एकदा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढा काढा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढा काढा, मला माझी सुरक्षा हवी. लहान लहान लेकरांनाही नाही सोडलं. बदलापूर सारखी घटना आपण जर विचार जरी केला ना तरी अंगावर काटा येतो, आहे की नाही? काय त्या चिमुकल्या बाळांचं. लहान लहान लेकरांनाही नाही सोडलं, सांगा मग कुठे त्यांचं झालं बघा चुकलं. काय चुकलं त्यांचं? जग पाहणं सगळं तसंच राहिलं. आणि आता त्याच्यावर न्याय व्यवस्था तयार होते. म्हणून म्हणते बघा, लहान लहान लेकरांनाही नाही सोडलं, सांगा मग मला कुठं काय चुकलं. माझ्या फक्त लाडक्या बहिणीला एक सांगणं आहे, माझ्या भावाला पण सांगणं आहे. भजन आम्ही किती केलं, मनोरंजन किती केलं, याच्यापेक्षा दोन बुवा काय चांगलं सांगून गेलं हे महत्वाचं आहे. मुलींना पण सांगणं आहे, आज इंटरनेटच्या माध्यमातून बरंच काही शिकायला भेटतंय, चांगलं पण आणि वाईट पण. मला पण एक मुलगी आहे छोटी, माझा पण एक विचार असतो की माझ्या मुलीचं कन्यादान माझ्या हातानं झालं पाहिजे, ही प्रत्येक बापाची इच्छा असते. लक्षात घ्या, आज तुम्ही कॉलेजला जाताय तर तुम्हाला चांगले चांगले ड्रेस घेऊन देणार, पण स्वतःच्या पायामध्ये फाटकी चप्पल घालेल हा बाप आहे. लक्षात घ्या, फक्त त्याची एकच इच्छा असते, शिकून सवरून तुम्ही किती मोठे व्हाल यापेक्षा फक्त माझ्या मुलीचं कन्यादान माझ्या हाताने होईल की नाही याची चिंता सध्या बाप करत असतो. कारण कलियुग वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे. फक्त माझे हात जोडून विनंती आहे, तुमचं प्रेम असेल घरात येऊन सांगा. आणि माझा पण एक प्रेम अशा माणसाबरोबर करा की निस्ता गाडीवरनं फिरवला म्हणून प्रेम करू नका. एका वर्षाचा प्रेम ह्या प्रेम नसता. ज्याने 24 वर्ष तुम्हाला सांभाळले ते आई वडील तुमच्यावर किती प्रेम करतात याचा विचार फक्त एकदा झोपल्यावर चादर घेतलात ना की तो मोबाईल बाजूक ठेवा, गुरगुर करत राहू नका. नाही तर हल्ली व्हॉट्सअप गुरु गुरु. जानू काय करते, जानू काय करते, जानू तिकडनं सांगणार ह्या प्रेमा. मग तो तिकडनं सांगणार पप्पा झोपले की जा, तुमच्या वाड्याकडनं येतो भेटायला. ती सांगणार नाही नाही वाड्याकडून ये, पण आमची नस बुडाकलेली असतात, चौकास बाया कधी बघत येईल, नाही तर बाय घसरून तोंड फुडून घेशील. प्रेम ह्या जेवढा चांगला तेवढा वाईट. बाप सांग का पण माझा सांगणार, औषधी का पण माझा सांगणार. जर एखादी पोरगी तुमचा सांगून ऐकत नसल, शिकले 15वी आणि प्रेमीचा भंगार वाल्याबरोबर, अशा पोरगी सांगतो त्याच करायचा. ऐकली नाही, संध्याकाळी 6 वाजले केस कापणाऱ्या बोलवायचा, टाकायचा टकलू करून, टाका टकलू करून. ह्याका जरी झाली ना कळलं पडल्याशिवाय बाहेर जाणार नाही. कशी पळून जाता, 6 महिना निश्चित राहायचा, पळणार नाही. 6 महिना निश्चित राहायचा, पण खायचा बाप करणार नाही. लक्षात ठेवा, कारण खायच्या बापाची इच्छा होणार नाही की आपल्या पोरगीचा आपण टक्कल करून टाकणार. ह्या फक्त सांगण्यापुरता हा, पण लक्षात घ्या काळाची गरज आहे. तुम्ही सुशिक्षित तेव्हाच व्हाल. लक्षात घ्या, आईच्या डोळ्यामध्ये जर अश्रू यायला दिले नाहीत ना आणि बापाची मान समाजामध्ये खाली व्हायला दिली नाही तरच तो सुशिक्षित म्हणा. नाहीतर लक्षात ठेवा, ज्यानं या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला त्याला सुशिक्षित म्हणता येणार नाही, तो अशिक्षितच राहिला आयुष्यभर. की नाही? हीच आपली होच पावती भजनाची बुवा. कारण आयुष्यात हेच कर्म चांगलं करून जायचं आहे. म्हणून म्हणतोय बघा, हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत आणि त्यासाठी 1500 रुपये आले 100% समाधान आहे, पण कायदा येणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतोय बघा, जग पाहन सार बाकी राहूनच गेलं, जग पाहन सार बाकी राहूनच गेलं, निस्वार्थी मत अखिल प्राणालाही मुकलं. आता मला जाय कशी बाबा शोभा करता काय द्या. कारण कर्नाटक मध्ये ज्यावेळेला एका लुटीमध्ये एका मावळ्याने एका अबलेची अब्रू लुटली, शिवाजी महाराजांच्या कानावर आलं
4 चौकामध्ये त्याचे हात छाटले गेले, पाय छाटले गेले आणि त्याला मृत्यूदंड शिक्षा ही 4 चौघामध्ये दिली. ही माझ्या शिवाजी राजाची शिकवण आहे आणि म्हणून म्हणतोय आता शिवबासारखा एक कायदा देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणतो का, आता मला गायक शिवबा, आता मला गायक शिवबा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी. नको मला बंगला, नको मला वाडी, नको मला पैसा, नको सबरी, नको मला पैसा, माझ्यासाठी काढा कायदा, माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे कोकाटे साहेब यांच्याकडून अतिशय सुंदर ढोलकी वादन केल्याबद्दल आमच्या प्रणव धुरी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. पुरस्कार स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
Thank you.